हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आमचे एक सबस्क्रायबर विचारतात, मॅडम हातात पैसा राहत नाहीये. इन जनरल म्हणतात ते. मग आपण काय करायला पाहिजे? आता ही समस्या बरेच लोकांची आहे. हातात आपले पैसा राहत नाही म्हणजे आपण कुठे नको तिथे खर्च करतो का? आता खर्च हवा तिथे करायला पाहिजे. मी नेहमी सांगते, शिक्षणासाठी स्वतःचे असू देत, मुलांचे असू देत, आपण खर्च करायला पाहिजे. आरोग्यासाठी, आरोग्य म्हणजे आरोग्य आणि चांगलं अन्न, फळं म्हणा, व्हेजिटेबल्स म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींना आपण खर्च करायला पाहिजे. तिथे काही कंजूसपणा करता कामा नये. मग आपण कुठे पैसे वाचवू शकतो हे आज आपण बघूया. का म्हणजे पहिला म्हणजे आपल्याला आपले इमोशन्सवर कंट्रोल पाहिजे. काही लोक म्हणतात ना, आमचा कंट्रोल राहत नाही हो, पैसे खर्च होतात, अमुक तमुक. का होते तर? का म्हणजे त्यांना कंट्रोल नाहीये स्वतःचे इमोशन्सवर. मनात वाटते त्यांना तरी खर्च केला जातो. का म्हणजे इमोशन्सवर कंट्रोल नाहीये. त्यामुळे आपले फायनान्शियल गोष्टींवर कंट्रोल नाहीये. एट द एंड ऑफ द डे आपले लाईफवर पण त्यांचा कंट्रोल नाहीये, असं होते. मग आपण कुठे कुठे कंट्रोल करायला पाहिजे किंवा पैसे वाचवायला पाहिजे हे आज आपण जरासं डिस्कस करूया. आता हे बघा, काही लोकांना सवय असते अगदी ब्रँडेड कपडे घ्यायचे, ब्रँडेड आयफोन एकदम. का? त्यांना वाटते आपण एवढं सगळं हाय फाय गोष्टी वापरल्या म्हणजे लोक आपल्याला कोणतरी महान समजतात म्हणून. हे सगळं दिखावेसाठी करायचं. मग काय म्हणायचं? दिखावेसाठी करायच्या गोष्टी तुम्ही सगळ्या कमी करा. तुम्हाला हवा ना, साधा फोन घ्या, चालते. कपडे चांगले घ्या, ब्रँडेड पाहिजे असं नाहीये. आपल्या हातात पैसे नाहीये वाचत, आपल्याला पैसे पाहिजेत असं असल्यावर आपण काय कुठे तर कंट्रोल करायचं बघायला पाहिजे का नाही? मग आपण विचार करायला पाहिजे कुठे आपण कंट्रोल करायला पाहिजे ते. पहिली गोष्ट, आयफोन म्हणा, ब्रँडेड कपडे, असं नुसतं तुम्ही लोकाला दाखवण्यासाठी करता. तुम्हाला गरज नाही त्याची, तरी शो ऑफ, इन अदर वर्ड्स. ह्या गोष्टी सगळ्या कमी करायच्या. सारखं हॉटेलमध्ये जायचं का? आजूबाजूची लोक जातात, मी पण गेलो तर मी पण हायफाय असं वाटतो लोकांना. त्यामुळे हे लोकाला दाखवण्यासाठी ज्या काही गोष्टी आपण करतो ह्या गोष्टी आपण कमी करायच्या. मग दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा, काही आपले रिलेटिव्स असतात किंवा फ्रेंड्स असतात, अगदी काय म्हणते, फोर्सिबली तुम्हाला खर्च करायला लावतात. नो डाऊट, ऍक्च्युअली त्यांना तुमच्यावर काही प्रेम नाही किंवा तुमच्यावर रेस्पेक्ट नाहीये, पण ते तुम्हाला मुद्दाम होऊन खर्च करायला लावतात. तू काय असा आहे तसा आहे म्हणून. मग तुम्ही त्यांना दाखवण्यासाठी हो बाबा मी करू शकतो म्हणून करता. हे सगळं बंद करा. आणि कित्येक वेळेला का नाही आपण लोक काय म्हणतील, लोकांनी मोठं म्हणायला पाहिजे ना म्हणून खर्च करतो. फॉर एक्झाम्पल लग्न. अहो, एकदम खूप मोठं, किती लाखो रुपये खर्च करून लग्न करायला पाहिजे. तुमच्याकडे असले तर करा, पण कर्ज वगैरे काढून तुम्ही हे सगळं करत असाल, कुठल्याही मोठ्या मोठ्या पार्ट्या, इवन हल्ली तरी बर्थडेच्या पार्ट्या सुद्धा मोठे 5 स्टार हॉटेलमध्ये अरेंज केल्या जातात.
त्यामुळे हे सगळं आपण करायचं का, हे जरा विचार करायला पाहिजे. नुसतं विचार नव्हे, इथे आपला कंट्रोल आपल्याला यायला पाहिजे. आणि काही लोकांचं का नाही, फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी, म्हणजे लोकांनी आपल्याला खूप मोठं असं म्हणायला पाहिजे म्हणून काय करतात, कुठे गेलं तरी आपण आधी बिल भरायचं दरवेळेला. का, हा म्हणजे एकदम हायफाय मोठं सम्राट आहे असं वाटावं म्हणून. किंवा टिप्स, बाकी लोक 100 देत असले तर तुम्ही 1000-2000 टिप्स देता. काय म्हणजे लोकांनी, तुम्ही कोणतरी एकदम हाय आहात, तुमची लोकांनी स्तुती करावी, तुम्हाला लोकांना मोठं असं काहीतरी म्हणावं म्हणून हे सगळं करत जाता. हे बंद करा. नो डाऊट आपण जातो का नाही, एकदा मी दिलं बिल, उद्या तुम्ही दिलात, परवा तिसऱ्यानं दिला, असं करा. किंवा मिलिटरी सिस्टम, हल्लीची यंग मुलं करतात बघा, मिलिटरी सिस्टम म्हणतात, तुझं तू माझा मी, TTMM काहीतरी म्हणतात ते. इट इज ओके. जेव्हा आपली परिस्थिती नाही तेव्हा, तुमची परिस्थिती मोठी आहे, भरपूर छान आहे, तुम्ही सगळे जर रोज द्या, पण तुम्ही नंतर असं म्हणता कामा नये पैसे कुठे गेले कळत नाही. जाऊ देत ना, पैसे खर्चालाच आहेत ते, ठीक आहे. अशी स्थिती असली तर. आणि एक मेन आपण मध्यमवर्गीयांचं खर्च व्हायचं म्हणजे डिस्काउंट आणि सेल. आपण डिस्काउंट आहे, सेल लागली म्हटलं की जातो. आमच्या बायकांचं तर कंट्रोलच राहत नाही सोडा. आणि काय करतो आपण, आपल्याला त्या वस्तूची गरज असो नसो, डिस्काउंट आहे, 40% डिस्काउंट आहे म्हणून घेऊन टाकतो. गरज नाही आपल्याला तरी. एकदा तरी मला आठवते, एकदा मी असं सेलमध्ये गेलो होतो. आमच्या एका मैत्रिणीनं, तिच्याकडे कोणी लहान मुलं नाही आहेत बरं का, तरी तिथे छोट्या मुलांची ती 3 चाकाची सायकल आहे का नाही, ती होती. एकदम निम्मे किमतीला होती, खूप सुंदर पण होती आणि डिस्काउंट पण 50% डिस्काउंट होता. तिनं लगेच घेऊन टाकली. मी म्हटलं कशाला गं, तुझ्याकडे कोणी नाही, नातवंड नाही तुझी, कोणी नाही तर सायकल वापर, कोणाला तरी बर्थडेला वा गिफ्ट द्यायला येईल ना, तेव्हा काही मिळणार आहे का असं. म्हणजे आपण असं सेल म्हणा किंवा बाजारात गेलो की आपल्याला राहवत नाही, एवढं स्वस्त म्हणून घेऊन येतो. एवढेच काय, कित्येक वेळा स्वस्त म्हणून आणतो आपण आणि घरात आणल्यावर तो वर माळ्यावर टाकलेलं तिथेच असते, परत कधी हात सुद्धा लावत नाही त्याला. त्यामुळे शक्यतो असं अननेसेसरी ठिकाणी आपण खर्च करणं थांबवायला पाहिजे. कधीपर्यंत तुम्हाला वाटते माझ्याकडे पैसे नाही राहत, माझे पगार दिसते एवढा पण हात माझा रिकामा आहे, खिसा रिकामा आहे म्हणतात का नाही या लोक. भरपूर असला की भरपूर खर्च करा, हरकत नाही. पैसा हा खर्चासाठीच असतो, तर आपण खर्च करायचा नाही असं म्हणणारे मला वाटते ह्या ठिकाणी जरा विचार करावा. आणि आता साड्या म्हणा, सोनं म्हणा, स्पेशली बायकांचं म्हणते मी, आपल्याला गरज असो नसो, ते रंगाची साडी नाही, माझ्याकडे आहेत 100 साड्या पण त्या रंगाची नाही म्हणून घेणं, असलं सगळं जरा आपण आपल्यावर कंट्रोल आणला का नाही, मला वाटते आपल्याला कधी पैसे कमी पडणार नाहीत. आणि हवं तिथे मात्र खर्च करायचं. लक्षात ठेवा, आपलं व्हॅल्यू ॲड करायला, म्हणजे नवीन काही तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल, नवीन कोर्स असतील, काही असेल, मुलांचं शिक्षण असेल, दवाखाना असेल, चांगलं अन्न म्हणजे फळं असतील, चांगली ताजी भाजी असेल, ह्या सगळ्या गोष्टींना खर्च करायचा. अगदी तिथे कुठे हे करायचं नाही. पण जंक फूड म्हणा असलं खाऊ नका ना. घरात चांगलं आणा, घरात बनवा, थोडक्यात पण होते, चांगलं पण होते, शरीराला पण चांगलं आहे. असं केलं का नाही
पैसे आपल्याकडे वाचतात. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.